शीर्षेत वागे गिरिजाननं कटीतटे शार्दूलचरण माया यस्य विरुद्ध विश्वमखिलं तस्मै नमो शम्भवे तस्मै नमो शम्भवे तस्मै नमो शम्भवे तस्मै नमो शम्भवे। ज्याच्या कंठावर हलाहल साचलेला आहे, ज्याच्या मस्तकावरती गंगा धारण केलेली आहे, वामांगी गिरिजा म्हणजे पार्वती माता बसल्या आणि ज्यानं व्याघ्र चर्मांबर धारण केलं अशा त्या भगवान शंभू महादेवांना प्रथमतः नमस्कार करतो आणि या ठिकाणी भारुडाला सुरुवात करतोय। भारुडाचं नाव आहे पार्वती सदन अर्थात प्रारंभ। कैलासावरी समाधी सुखे शंभुदेव तो पार्वती देखे ताडण करी कठोर शब्दे भान शंभू महादेव त्या कैलास पर्वतावरती समाधी अवस्थेमध्ये बसले। पार्वती माता त्या शिखराच्या कडेला बाजूला उभ्या आहेत। हिमवृष्टी होते आणि त्या हिमवृष्टीमुळे पार्वती माता संपूर्ण भिजले आणि कुठंतरी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आहे की आपलंही एखादं जर सदन असतं, घर असतं तर किती बरं झालं असतं। आणि तेवढ्यात त्या ठिकाणी नारद मुनी महाराज आले आणि नारद मुनी महाराज सांगताय, माते हिमनगाची कन्या, काय तुझं ऐश्वर्य आणि आज इथं काय तुझी अवस्था। माते लवकरात लवकर एक सदन बांध, जा शंभू महादेवांवरती जा, महाराजांना सांग आमच्यासाठी एक सदन बांधा। नारद मुनींनी आपलं काम केलं। नारद मुनी महाराज निघून गेले आणि पार्वती माता शिवशंकरांकडे आले आणि काय म्हणते बघा। पार्वती माता म्हणे महादेवाला, हो महाराज आमच्यासाठी एक सदन बांधा। भोळा शिव त्या शिवाने ठरवलं, ठीक आहे माते तुझ्यासाठी का होईना सदन बांधूया। शिव शंभू महादेवांनी कुबेराला बोलवलंय। कुबेरांना विचारतायत, महाराज आजपर्यंत देव तिजोरीतील माझा खर्च काय। कुबेर म्हणाले, हो स्मशानात राहणारे तुम्ही, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, अंगावरती भस्म चर्चित करणार, तुमचा कसला खर्च। एकही उपाय म्हणाले, धनाची फुटी कवडी सुद्धा खर्च केली नाही असं ना। मग सदन बांधायला कुबेरानं विश्वकर्म्यांना बोलवलंय, सदन बांधायला सुरुवात केली। सदन पूर्ण होत आलंय आणि ते सदन आमच्या पार्वती मातेने बघितले आणि पार्वती माता काय म्हणते बघा।
पाहू सुंदर सदना फुले लवकर ब्राह्मणाला विप्राला बोलव. त्यावर नारद मुनी महाराज म्हणताय काय देवगृही ग्रह प्रवेश श्रेष्ठ पैसा भक्त शिवाचा रावणाची बोला. नारद मुनी महाराज म्हणाले हो तुमच्या घराची ग्रहशांती करायची म्हटल्यानंतर ब्राह्मण योग्यतेचा हवा. आणि नारद मुनी महाराजांनी सुचवले कोण भगवान शिवांचा श्रेष्ठ भक्त. रावणाची महती काय सांगावी हो. शंकरांचा सगळ्यात श्रेष्ठतेचा भक्त जर का कोण असेल तर रावण. संपत्ती किती असावी हो. 7 कोटी सोन्याची घरं रावणाच्या लंकेत. एका घराला 22 क्विंटल सोनं होतं रावणाच्या लंकेत. ऐंशी 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पळतू. असा तो श्रेष्ठ दर्जाचा श्रेष्ठ भक्त. आणि त्या रावणाला बोलावून नारद म्हणाला. मग शिवशंभू महादेव म्हणतात या कार्याला विलंब कशाला. जा जा धडकरी गा तू लंकेसी. जा धडकरी गा तू लंकेसी. भक्त रावणाप्रती सामर्थ्याची ये कैलासी करण्यात ग्रहशांती. शिवशंभू महादेवांनी सांगितले माझी आज्ञा म्हणून सांग. जा रावण आपला नारद गेलाय रावणांप्रती गेलाय. निरोप घेऊन रावण गेलाय. निरोप घेऊन गेला नारद गेला. चला चला हो चला चला बोला त्या नारदाने सांगितलं रावणाला अरे रावणा तुला महादेवांनी बोलवले त्यांच्या ग्रहाची ग्रहशांती करायची आहे. तर लवकर म्हणाला. रावण असतो आपल्या देवाची सेवा करायची म्हटल्यानंतर लगेच तयार झालाय. आणि रावण निघालाय. आणि रावण निघालाय तर बायको विचारते मंदोदरी अहो कुठं निघाला. तर रावण सांगतोय कैलास पर्वतावरती चाललोय. बायको ती म्हणाली मी सुद्धा सोबत येणार. पार्वती मातेचं ते सदन बघण्याकरिता मंदोदरी आणि रावण निघाले. कैलास पर्वतावरती येऊन पोहोचले. त्या सदनाची त्या ग्रहाची ग्रहशांती त्यांनी केली. आणि ती ग्रहशांती चालू असताना मंदोदरी माता त्या सदनामध्ये सदन फिरतायत सदन बघतायत. आणि त्या मंदोदरीला सदन आवडले हो. आणि एक काळ असा आला की रावण आणि मंदोदरी एका ठिकाणी भेट झाली. त्यावर मंदोदरी म्हणते काय म्हणते बघा नाथा वाटे
शिवशंभू महादेवांकडून ते सदन मागून घ्या म्हणाले. सगळं आटोपल्यानंतर ज्यावेळी शिवशंभूंनी बोलवले आणि रावणाला विचारतात काय पाहिजे तुला. त्यावर रावण म्हणाला मला दुसरं काही नको, माझी काहीच इच्छा नाहीये, पण या पार्वतीला हे सदन हवंय म्हणाले. तो भोळा माझा देव शंभू महादेवांनी हातावरून पाणी सोडलंय आणि ते सदन रावणाला देऊन टाकले. रावणाने ते सदन उचललं आणि लंकेला निघून गेलाय. पार्वती माता पुन्हा हताश झाली. आता विचार केलाय कोणालाही आवडणार नाही असं सदन बांधायचं आणि त्यांनी झोपडी बांधली. हो झोपडी बांधली आणि पुन्हा नारद मुनी महाराज तिथं आले. नारद मुनी महाराज विचारतायत माते अगं एवढं मोठं कैलास पर्वत आहे आणि त्या कैलास पर्वतावर हीच जागा तुला सापडली का. काय झालं म्हणाला जिथं ही कुटी बांधली ना त्याच्यावर शनिदेव जातात आणि त्यांची जर का वक्रदृष्टी अशी कुटीवरती पडली तर ती क्षणार्धात थाप होईल. पर्याय सांगितला शंभू महादेवांना कुठं पाठव, त्या शनिलोकात पाठवून त्यांच्याकडून त्यांचा मार्ग बदलण्याची विनंती करण्याचा. शिवशंभू महादेव पुन्हा एकदा निघाले. शनिलोकात येऊन पोचले. शनी घाबरला. योग्य अशा प्रकारचा आदरातिथ्य केलंय. शनी महाराज विचारतायत हे महादेव तुला काय हवं. तर त्यावर महादेवांनी सांगितले की माझ्या पार्वतीसाठी एक कुटी बांधली, तिथून जाण्याचा तुझा मार्ग आहे, एकतर मार्ग बदल नाहीतर वक्री हो. शनी म्हणाला तयार आहे, माझा मार्ग बदलायला तयार आहे, पण माझी पण एक इच्छा आहे. जे योगिया दुर्लभ असं तुमचं ते तांडव नृत्य आहे ना ते मला बघायचंय. शिवशंभू महादेवांनी तांडव नृत्याला सुरुवात केली आहे. कशी बघा. ओम नमः शिवाय. शनी लोकांचा जर का शनी ऐकले ना तर जसे जाल तसे माघारी या. जर शनिदेव ऐकले नाही ना तर हे डमरू आहे जे बांधून देते ना, जर त्यांनी नकार दिला तर ते डमरू तिथंच वाजवायचं म्हणाली. असंच तांडव नृत्य चालू आहे आणि अशा त्या तांडव नृत्यामध्ये माझा भोळा देव विसरला होती आणि त्या भोळ्या शिवशंभूनं तांडव नृत्यामध्ये ते डमरू वाजवलंय. पार्वती मातेला वाटलंय शनिदेवानी काही ऐकलेलं नाही म्हणून पार्वती मातेनं काय करावं. सदन हे जाणे शनिदेवा, सदन हे जाणे
जिथं डमरू वाजवलं तिथं त्या पार्वती मातेनं कुटी पेटवली. धावत धावत शंभू महादेव त्या कैलासावरती आले. म्हणताय माते काय केलं? पार्वती काय केलं? शनिदेव ऐकले होते मार्ग बदलण्यासाठी. अशा प्रकारे त्या पार्वती मातेला ना महाल मिळाला ना कुटी मिळाली. या आख्यानाचं नाव प्रारब्ध. पार्वतीचं तत्व असं सांगतं, जर देव ग्रहामध्ये सदनामध्ये जर राहू लागले तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये देव पाहिजे ना. आणि प्रारब्ध म्हटल्यानंतर नशीब जे देवालाही नाही चुकलं ते तुम्हाला सर्वांना कधीच चुकणार नाही. म्हणून या हरुडाच्या विचार म्हणतोय बघा, वेडेवा पुढे कवन करुणी सांगितली ही कथा. वेडेवा पुढे कवन करुणी सांगितली ही कथा. दैवता नान प्रारब्ध कळले मानवा